नमस्कार. आज आपण बनवणार आहोत खाजा. खाजा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, साखर, तूप, वेलची पावडर आणि कॉर्नफ्लॉवर. आपण पहिल्यांदा पीठ भिजवून घ्यायचे आहे. 2 वाटी मैदा घेतलाय व चवीनुसार मीठ घातले आहे. अर्धी वाटी गरम न केलेले तूप घातले आहे. पीठ आणि तूप एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पिठाचा आणि तुपाचा एक गोळा तयार झाला पाहिजे. आता आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेणार आहोत. आपल्याला पीठ घट्ट भिजवायचे आहे. खाजासाठी पीठ हे घट्ट लागते. आता आपण पीठ अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची पेस्ट करणार आहोत. साखरेचा पाक करण्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे व साखर बुडेल इतके पाणी घातले आहे. आपल्याला 1 तारी साखरेचा पाक करायचा आहे. यामध्ये आपल्या आवडीनुसार केशर आणि वेलची पावडर घालायची आहे. आपला पाक होत आलेला आहे. आता आपण गॅस बंद करत आहोत कारण पाक हा लवकर घट्ट होतो. आपण जे पीठ भिजवले होते त्याचे आता आपण 3 गोळ्या करून घेणार आहोत आणि आपण याचे 3 पोळ्या लाटून घेणार आहोत. आपण पहिल्या पोळीवर कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची पेस्ट लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा त्यावर दुसरी पोळी ठेवणार आहोत. ती आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची. हवा राहता कामा नये त्यामध्ये. पुन्हा त्यावर पेस्ट लावून घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा त्यावर तिसरी पोळी ठेवायची आणि त्या पोळीला सुद्धा आपण पेस्ट लावून घेणार आहोत. आता आपण याचा रोल करणार आहोत. रोलच्या शेवटी आपण बोटाने पाणी लावून घेणार आहोत म्हणजे आपला रोल व्यवस्थित चिकटून राहील. आता आपण रोलच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत आणि आता आपण रोल कापून घेणार आहोत. आपण ह्या लाट्या हलक्या हाताने लाटणीने लाटून घेणार आहोत. आता आपण हे मंद गॅसवर गरम तेलामध्ये तळणार आहोत. पण आपले तेल हे आपण जास्त गरम नाही करायचे. मंद गॅसवर तळले की खाजा हा आतून सुद्धा तळला जातो. त्यानंतर आपण हे पाकामध्ये घालणार आहोत. आपला खाजा तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.